नमस्ते मित्रांनो, डिस्कवरी ऑफ मेडिसिनल प्लांट्स या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. माझ्या डोळ्याला एक मी गॉगल लावलेला आहे. बघा कसा नैसर्गिक गॉगल आहे. आता गॉगल म्हणता येईल, चष्मा म्हणता येईल, काही म्हणता येईल तुम्हाला, बघा तुम्ही काय म्हणू शकता ते. तर ही आहे अमरवेल. ही जी अमरवेल आहे, या पूर्ण कुंकू फळाच्या झाडावर पसरलेली जी अमरवेल आहे, ही कस्कुटा रिफ्लेक्सा नावाचं एक पॅरासायटिक प्लांट आहे. म्हणजे दुसऱ्या झाडाच्या जीवावरती जगतं ते, फुकट्या म्हणा थोडक्यात. पण असा जरी फुकटे असला तरी आपल्याला औषधी दृष्टीनं अत्यंत महत्वाचा आहे. खूप औषधी आहे. असा योगायोग नाही लक्षात घ्या की त्याच्या ह्या ज्या वायर लाईक स्ट्रक्चर्स आहेत त्याचा एक चष्मा करून माझ्या डोळ्याला मी घातलेला आहे. पण डोळ्यांच्या विकारासाठी अत्यंत गुणकारी असणारच हे औषध आहे. अगदी फार पुरातन काळापासून ह्या वनस्पतीचा वापर केला जातो. या वनस्पतीची हे जे वायर लाईक स्ट्रक्चर आहे याला थोडंसं विस्तवामध्ये भाजलं जातं, त्याचा रस काढला जातो आणि तो डोळ्यामध्ये टाकला जातो. डोळ्यांशी संबंधित भरपूर विकार, अगदी मोतीबिंदू असेल, डोळ्यामध्ये खुपरे असतील, डोळ्यामध्ये काही इन्फेक्शन असेल, नजर कमी आली असेल, अगदी इवन ऑप्टिक नर्वशी संबंधित काही विकार असतील तरी सुद्धा त्यामध्ये हे दुर्लक्षित असणारं प्लांट आपल्याला काम करू शकतं. चष्मा आम्ही लहानपणापासून याचा चष्मा डोळ्याला घालत आलोय. ज्यावेळी अभ्यास केला त्यावेळी कळलं की हा चष्मा खोटा नव्हता, तर हा खरोखरचाच चष्मा होता. खरोखर डोळ्यांच्या विकारासाठी ही अत्यंत गुणकारी अशी वनस्पती आहे. याच्यामध्ये थोडासा एक फरक आहे. आता ही जी उगवली आहे ही कुंकू झाडावरती, हीच जर निर्गुंडीच्या झाडावरती असेल तर अधिक गुणदायी होते. जसं नीम गिलोय, म्हणजे गिलोय जी नीमवर गेली तर जास्त फायदेशीर असते, तशाच पद्धतीनं निर्गुंडीच्या झाडावर किंवा लिंगडीच्या झाडावर, व्हायटेक्स निगुंडोच्या झाडावर ही जर असेल तर जास्त फायदेशीर ठरते, असा वैद्य लोकांचा समज आहे. तर मित्रांनो, असं काही फार दुर्मिळ नाही आहे, पण दिसायला छान आहे, सुंदर आहे. जरी वाढत असलं पॅरासायटिक म्हणून तरी सुद्धा तुमच्या आमच्या फायद्याचं आहे हे निश्चितपणे समजून घ्या. धन्यवाद. चष्मा उतरतो, माझा चष्मा घा. माय गॉगल. सुटला. अशा पद्धतीने एक लेन्स लावलं तर मस्त मजा येते. आम्ही खूप लहानपणी असा खेळ केलाय.